हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः. शिवशताप मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 14 मार्च 2025, शालिवार शके 1946, संवत्सर कृधी आयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल दुपारी 12 वाजून 25 मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो. तिथी मित्रांनो, आजची पौर्णिमा तिथी आहे. दुपारी 12 वाजून 25 मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो शूल योग आहे. दुपारी 1 वाजून 23 मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. दुपारी 12 वाजून 25 मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 27 मिनिटानंतर कौलवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, रवी राशांतर आज होत आहे. रवीचा कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करत होत आहे सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी. याचा पुण्यकाळ दुपारी 12 वाजून 48 मिनिटांपासून ते स्थानिक सूर्यास्तापर्यंत असणार आहे. या काळामध्ये आपल्याला पुण्य कमवण्यासाठी सूर्यासंबंधी जे काही अम, धार्मिक आचरण आहे ते आपल्याला करायचे आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. सूर्योदय मित्रांनो सकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी एक पळी घ्यायची आहे आणि यामध्ये अक्षत थोडे, एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो रात्रे प्रवर्त मानसते ब्रह्मणो दिते परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी चंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1946 प्रभादे षष्ठे संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तर आईने वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे भृगुवासरे उत्तर फाल्गुनी नक्षत्रे शूल योगे भवकरणयुक्तायाम पौर्णिमा शुभतिथो वीर गोत्रोत्पम मी कडाप्पम उपात दुरितक्षेद्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 25 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा, तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो. दिनांक 15, 16, 18, 20, 24, 25 आणि 26. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 16. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15, 16, 24 आणि 26. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16 आणि 26. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 16, 20, 24 आणि 26. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो. विवाह करण्यासाठी आणि वास्तुशांती करण्यासाठी या दोन्ही विधीसाठी मुहूर्त दिलेत दिनांक 15 आणि 26. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक 26. एकमेव मुहूर्त आहे. यामध्ये आपण कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, कुठेही करा, मंदिरात करा. घरी करणार असाल तर आपल्याला यासाठी काही नियम लागू होणार आहेत मित्रांनो. कारण ते प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो, जो मंदिरामध्ये पुजारीच्या माध्यमातून होतो.
सकाळ दुपार संध्याकाळ पूजा त्यांच्या हातून होते मित्रांनो. पूजा अर्चा होत असते. त्यामुळे तेथील मूर्ती ही जागृत राहते आणि आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो. आपलीही प्रसन्नता वाढते मंदिरात गेल्यानंतर आणि आपल्या काही अंशी मनोकामना देखील पूर्ण होतात मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. घरी आपण जर अभिषेक घेणार नसाल तर एक दिवस प्राणप्रतिष्ठे अशी असलेली मूर्ती देखील खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो. तेव्हा आपण विचार करून काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये किंवा विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मित्रांनो धुलीवंदन आहे. कारण होळीचा हा दुसरा दिवस आहे मित्रांनो. तर होळीची राख आपल्या अंगावर आपल्याला लावायची आहे. धुळीला जिथे आपण होळी पेटवली असेल तेथे वंदन करायचे आणि ती रक्षा जी आहे ती रक्षा आपल्या सर्वांगाला लावायची आहे. टिळक लावायचा आहे आणि त्यावर गरम पाणी करून आपल्याला ते किंवा घरी येऊन स्नान करायचे आहे मित्रांनो. याला धुलीवंदन म्हटलं जातं. रंग खेळण्यासाठी हा दिवस नाही मित्रांनो. त्यासाठी रंगपंचमी हा स्वतंत्र दिवस आहे मित्रांनो. मित्रांनो, करी दिन देखील आहे कारण होळीचा दुसरा दिवस असल्यामुळे. त्यामुळे या दिवशी आपल्याला कुठलेही शुभ कार्य करता येणार नाही. शुभ मांगल्य कार्य. रवी राशांतर होत आहे हे आपल्याला मी सांगितले आहे मित्रांनो. कुंभ राशीतून तो मीन राशीत प्रवेश करत आहे. प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. तेव्हा या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि पितळ काळामध्ये करा, जेणेकरून आपली पितळसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 12 वाजून 25 मिनिटानंतर हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता मित्रांनो. पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागेल मित्रांनो. म्हणजे रेग्युलर आहे ते केव्हाही आपण करू शकता मित्रांनो. राहुकाळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो. तेव्हा आपण महत्वाची आपली कामे असतील तर ती यावेळी करून रेग्युलर असेल तर चालेल. पण नवीन काम काही करू नका. ते इतर वेळेत पूर्ण करा, जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र 2 मार्च पासून वक्री झालेला आहे. तो असा वक्री ग्रह आपल्याला फळ कसे देईल तर जसा शुक्र आपल्या कुंडलीशी संबंधित आहे, जन्मकुंडलीशी, त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे. मग ते फळ शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे असू शकते. नक्की काय ते आपल्याला ज्योतिषी सांगतील मित्रांनो. त्यांच्याशी आपल्याला संपर्क करावा लागेल. मित्रांनो, अस्तंगत ग्रहामध्ये 27 फेब्रुवारी पासून शनी अस्तंगत झालेला आहे. अर्थात तो रविजवळ गेल्यामुळे त्याचे तेज कमी झाले आहे मित्रांनो. तेव्हा तो अशा स्थितीमध्ये आपल्याला फळ देण्याच्या पात्र राहत नाही मित्रांनो. तेव्हा शनी संबंधित काही आपल्याला करायचे असेल पूजाविधी तर आपण पंडिताचा माध्यमातूनच करावे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे गरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र परिवार सह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिवा महादेवा.